भारत निवडणूक आयोगाचे एसआयआर मोहिमेअंतर्गत अहिल्यानगर निवडणूक विभागामार्फत आपण अहिल्यानगर जिल्ह्याचे जवळपास 38 लाखपेक्षा जास्त मतदारांपर्यंत पोहोचलो आणि आतापर्यंत आपण 100% डिस्ट्रीब्युशन करून जे पण मतदार त्या ठिकाणी उपलब्ध होते किंवा त्यांचे रिलेटिव्ह त्या ठिकाणी उपलब्ध होते त्यांच्याकडून त्यांचे गणना प्रपत्र म्हणजे इन्व्हिटेशन फॉर्म भरून घेतलेला आहे. तरी आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 4,29,112 हे मतदार आपल्या जिल्ह्यामध्ये ऍबसेंट, शिफ्ट, डेड किंवा डुप्लिकेट या यादीत सापडले आहेत आणि कोणत्याही मतदाराचं नाव मतदार यादीतून वगळलं गेले नाही पाहिजे म्हणून जे निवडणूक आयोगाचा आपला मोटो आहे की कोणताही इलिजिबल वोटरचं डिलिशन नाही झालं पाहिजे. याच्यासाठी आपली अहिल्यानगर कलेक्टर ऑफिसची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ahilyanagr.maharashtra.gov.in या वेबसाईटवर आपण सर्व मतदारसंघाची बीएलओ आणि पार्ट वाईज आपण एएसडीडी लिस्ट त्या ठिकाणी पब्लिश करत आहोत आणि सर्वचे सर्व जे अहिल्यानगरचे वोटर्स आहेत त्यांना माझी विनंती राहील आणि आवाहन सुद्धा राहील की त्यांनी वेबसाईटवर जाऊन हे तपासून घ्यावे की त्यांचं नाव या यादीत आहे किंवा नाही. जर ऍबसेंट, शिफ्ट किंवा डेड आणि डुप्लिकेट या यादीत त्यांचं नाव सापडलं तर अजूनही आपल्याकडे 17 ऑगस्टच्या आधी आपण प्रारूप मतदार यादी पब्लिश करणार आहोत. त्याच्या आधी जर आपले लोकांनी आपले कन्सर्न बीएलओना कॉन्टॅक्ट करणे, तहसील ऑफिसला त्याची चौकशी करणे किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची जी टोल फ्री नंबर आहे 1950 या नंबरवर कॉन्टॅक्ट करणे किंवा आम्ही डिस्ट्रिक्ट वेबसाईटवर बीएलओ निहाय सर्वांची कॉन्टॅक्ट लिस्ट सुद्धा शेअर करतोय. तर आपले बीएलओना तुम्ही त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता आणि जर 17 ऑगस्टच्या आधी म्हणजे 16 ऑगस्ट पर्यंत अशी तुमचे कुठे नाव या यादीत असेल आम्हाला जर सांगितलं तर ईआरओकडे अजूनही रोलबॅकचे ऑप्शन आहे आणि आपलं जे पुढे सुनावणी किंवा दुसरं हरकत वगैरे घेण्याचे सुद्धा पुढे सुद्धा आपण याच्यावर काम करू शकतो. तर मी आपले अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्व वोटर्सना आवाहन करणार आहे की कृपया करून 16 ऑगस्टच्या आधी आपल्या एएसबी लिस्टमध्ये नाव आहे किंवा नाही हे तपासून घ्यावे आणि जर तुम्हाला ऑब्जेक्शन असेल तर त्याच्या आधी जर आमच्याकडे त्याची नोंद करून दिली तर आम्ही रोलबॅक करून त्यांच्या इन्व्हिटेशन फॉर्म आता आपण भरून घेऊ शकतो. धन्यवाद.